पलटणमध्ये जातोय। पलटणच्या यशवंत बँकेवरती ईडीची कारवाई पाहायला मिळते। बँकेच्या चेअरमॅनसह 50 जणांवरती यापूर्वीच गुन्हा दाखल झालेला आहे। आर्थिक लाभासाठी बँकेने नुकसान केल्याचा आता आरोप या ठिकाणी होतोय। तर बँकेच्या चेअरमॅनसह 50 जणांवरती यापूर्वी गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता या पलटणच्या यशवंत बँकेवरती ईडीची कारवाई पाहायला मिळते। आर्थिक लाभासाठी बँकेचं नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला होता आणि त्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये बँकेचे चेअरमॅन आणि त्यांच्या सोबत जवळपास 50 जणांवरती गुन्हा दाखल झाला होता। आता ईडीने सूत्र हाती घेतलेली आहे आणि थेट यशवंत बँकेवरती ते पोहोचले आहेत। त्या ठिकाणी जाऊन तपास केला जातोय। ईडीची कारवाई आता पुढे जातीये। नेमकं काय तपासातून निष्पन्न होत आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर चेअरमॅनसह इतर बोगस कर्ज मंजूर केल्याचा आरोप आहे आणि पलटणच्या यशवंत बँकेवरती ईडीची ही कारवाई पाहायला मिळते। बँकेच्या चेअरमॅनसह 50 जणांवरती यापूर्वीच गुन्हा दाखल झालाय। राहुल तपासे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। राहुल, नेमकं हे प्रकरण काय, प्रेक्षकांसाठी अगदी सविस्तर? वैष्णवी, आता या बँकेच्या संदर्भामध्ये जी काही कारवाई सुरू आहे त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे की या बँकेचे जे संचालक मंडळ होतं, त्याचबरोबर जे काही बँकेचे अधिकारी होते, त्या सगळ्यांनी मिळून जवळपास 112 कोटी 10 लाख रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा, अपहार केल्याचं समोर आलेलं होतं। यामुळे सध्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली होती। अनेकांच्या ठेवी बुडालेल्या होत्या। या सगळ्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा यामध्ये हात होता आणि पलटणचे जे माजी आमदार आहेत दिवंगत कृष्ण बोयटे यांचा मुलगाही यामध्ये सहभागी असल्याचं समोर आलेलं होतं। एकूण 50 जणांवरती ही कारवाई करण्यात आलेली होती, गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। मात्र अद्यापपर्यंत कोणालाही अटक झालेली नव्हती। या अद्यापपर्यंत अटकेची कारवाई का झाली नाही, पुढे कारवाई का केली नाही, या संदर्भामध्ये अनेकदा पोलिसांकडे चौकशी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात होती, ठेवीदारांकडून केली जात होती। मात्र त्या संदर्भामध्ये पोलिसांकडून त्यांना पाहिजे तशी माहिती मिळत नव्हती आणि आज ही ईडीची जी कारवाई आहे ती मात्र सर्वांच्या भुवया उंचावणारी आहे। कारण चरेगावकर हा व्यक्ती जो आहे, जो आरोपी आहे, तो भाजपचा एक पदाधिकारी आहे। या अगोदरही तो एका मोठ्या पदावरती कार्यरत। राहुल, पाहावं लागणार आहे की नेमकं ही जी ईडीने कारवाई सुरू केलेली आहे त्यामध्ये अजून काय निष्पन्न होत आहे, राजकीय संबंध याचे पुढे येत आहेत का, हेही पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। धन्यवाद, सविस्तर अपडेट आपण दिलीत।